हॅलो. चला पंचांना विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघ मैदानात हजर झालेत. यानंतर होणारा सामना असेल काळेश्वरी विरुद्ध शेकाडी. दोन्ही संघांना विनंती आहे आपण आमचे पाखाडीचे सदस्य आहेत ते उभे राहून मॅच बघतायत. आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने आणि मैदान स्वीकारलंय. चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते सनशेन संघाला. दोन्ही संघांना पंच थोडीशी माहिती देताना आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत निकेत कोसवे सर आणि राजू शहापूरकर सर. अमृत बोरकर याच्यासाठी खुशखबर आहे. अमृत बोरकर आपण जर का एक सुपर रेड केली तर 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अमय यांच्याकडून रोहित कदम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल सुपर रेड साठी. अभिजित गेलाय चढाईवर आणि सुंदर टॅकल प्रथमेशच्या माध्यमातून पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय भैरवनाथ क्रीडा मंडळ. त्यांना प्रत्युत्तर सुशांत चोगले स्वतः आधारस्तंभ या संघाचा. ज्यांनी श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग झाला होता त्या स्पर्धेत आपल्या संघाला ज्यांनी एक टॅकल केला होता, सिंगल टॅकल, 1 विरुद्ध 1 अशी लढत असताना सुंदर टॅकल केला होता आणि त्या टॅकलच्या जोरावर संघाला सेमीफायनल मध्ये दाखल करून दिला होता असा सुशांत रिकाम्या असता आपल्या तमूत दाखल. आणि कबड्डी लीग मध्ये भैरवनाथ योद्धा हा संघ होता. त्या संघाचा संघ मालक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धांत चोगले. नक्कीच संघात स्थान मिळेल मला वाटतं शेवटच्या काही क्षणांमध्ये. प्रथमेश गेला चढाईवर आणि सुंदर टॅकल करतोय. गौरव आपल्या संघासाठी गुण मिळवून देतोय. आपल्या संघाचं खातं ओपन करतोय. त्यांना प्रत्युत्तर शाहरुखच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. तिसरी स्पर्धा आहे श्रीवर्धन शहर मर्यादित आणि श्रीवर्धन शहरामध्ये आणि तिसऱ्या टीम मधून खेळतोय तो शाहरुख. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर सुशांतच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. पाहूया. छान सुंदर चढाई, हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अभिजित. डुवर्ड आहे, करो या मरो या इराद्याने चढावर जातोय तो अभिजितच्या समोर आहे तो आणि पाहूया सुंदर चढाई, 1 गुणाची कमाई करून दिली अभिजितने आपल्या संघाला. त्यांना प्रत्युत्तर स्वरूप चोगले. मागच्या स्पर्धेत चांगला खेळ पाहायला मिळाला होता तो स्वरूपच्या माध्यमातून. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती सनशाईनच्या अंगणात. पाहूया. छान सुंदर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का आणि यशस्वी चढाई बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शाहरुख. आमच्या मंडळाला कृष्णा धोंडू रटाटे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढाई गेला तो शाहरुख. पाहूया. शाहरुखच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न, गडी मारण्याचा दावा करतोय आणि त्यात यशस्वी होतोय. अमितला बाद करण्याचा यशस्वी होतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांतच्या समोर आहे तो
7चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाचे काही हिरे मैदानावर बसलेत. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का हे पाहणे महत्वाचं आहे. खरोखर सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. सुशांत रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शाहरुखच्या समोर आहे तो. 4चा डिपेंड बोनस गुण मिळणार नाही. आणि आता मात्र सुजलला बाद करण्यात पुन्हा एकदा यशस्वी होतोय. सुरेश काशीनाथ भुसाणे यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढा गेलाय तो सुशांत. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता. 1 गुणाची कमाई केले. त्याने प्रत्युत्तर पुन्हा एकदा अभिजित. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र प्रथमेश आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. नक्कीच सुशांतची रणनीती. कारण का जर का तोच खेळाडू रिव्हर्स गेला असता तर नक्कीच गुण मिळाला असता. चढर गेलाय तो सुशांत. 5 खेळाडू आहेत त्यामुळे बोनस मिळणार नाही. आणि बोलतात ना नजरहाटी दुर्घटना घटी असा प्रकार पाहायला मिळाला. सुशांतचं थोडंसं दुर्लक्ष झाला आणि त्याचाच फायदा डिपेंडरने घेतला आणि 1 गुण मिळवून दिला आपल्या संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शाहरुख. नरेश धोंडू कोसबे यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढर गेलाय तो शाहरुखच्या समोर आहे तो. 4चा डिपेंड. खरोखर सुंदर आतापर्यंत सामना पाहायला मिळते. दोन्ही संघ 1-1 गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. आणि प्रयत्न होता परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल झालाय तो शाहरुख. टाइमअप घेतलाय तो सनशाईन संघाने. यानंतर होणारा सामना शेकाळे विरुद्ध काळेश्वरी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो स्वरूपच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड. बोनस गुण मिळेल परंतु प्रयत्न करावा लागेल तो स्वरूपला. आपल्या संघाचे 3 हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय तो स्वरूपच्या समोर आहे. 6चा डिपेंड परंतु दोन्ही संघाने 1-1 गुण मिळेल. दोन्ही संघाने 1-1 गुण मिळेल कारण का डिपेंडर स्वतः बाद झाला होता. टेक्निकल गुण मिळतोय तो सनशाईन संघाला. चढत जातोय तो. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो. 4चा डिपेंड. पाहूया 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात. आणि आता मात्र प्रथमेश पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यानं प्रत्युत्तर भूषण जाधव. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती सनशाईनच्या अंगणात. पाहूया संत गतीने खेळ करतोय तो भूषण. रिकाम्यास आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अभिजित माळी त्याच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड. विनंती करतो प्रेक्षक वर्गाला स्टेजच्या डाव्या बाजूला जो बॅरिकेटिंग आहे त्या साईडला एक बॅग होती सिद्धांत वाणी याची शेवाळी कलरची. कुणाला मिळाली असेल? भेटली धन्यवाद. मिळालेली आहे. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक दोन्ही संघ बरोबर आहेत 7-7.
7-7 असं गुणफलक पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय पुढल्या सामन्यासाठी काळेश्वरी विरुद्ध शेकाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. विनंती करतोय सचिन भुसाणे यांना की आपण नरेश कोसबे यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत होतोय तो नरेश कोसबे सरांचा. त्यानंतर मी विनंती करतोय सचिन दादा यांना की विजय चोगले यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. सुरेश भुसाणे यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. सचिन दादांना विनंती करतोय. सुरेश भुसाणे यांचं सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो सुशांतच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 खेळाडू म्हणजे गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. परंतु सुशांत संतगतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शाहरुख. आनंद यांचा सत्कार करण्यासाठी मी सचिन दादांना विनंती करतोय. शाहरुखच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण आव्हान आहे पाहूया. आनंद चोगले यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. चढावर जातोय तो प्रथमेश जागडे त्याच्या समोर आहे 4चा डिपेंड. पाहूया 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती सनशाईनच्या प्रांगणात. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. परंतु गुण काय मिळत नाहीयेत. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. टाइम अप घेतलाय तो सनशाईन संघाने. चढावर जातोय तो शाहरुखच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. परंतु सुंदर अशी चढाई शाहरुखच्या माध्यमातून 1 गुण मिळवून देतो आपल्या संघाला तो शाहरुख. त्यांना प्रत्युत्तर. पुन्हा एकदा सुशांत डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढत जातोय सुशांत. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि खरोखर सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केली आपल्या संघाला. आघाडी मिळवून दिली या सामन्यात ती सुशांतने. त्यांना प्रत्युत्तर. पुन्हा एकदा शाहरुख ज्यांच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतात असा शाहरुख. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. शाहरुख रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. पुन्हा एकदा सुशांत. सुपर टॅकलची संधी आहे ती सनशाईन संघाकडे. पाहूया 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पुन्हा एकदा गडी मारल्याचा दावा करतोय सुशांत. आपल्या संघासाठी गुण मिळवून देतोय. 1 गुणाची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर. अक्षय पुसाळकर. पाहूया गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी होईल का. लॉबी मध्ये तर गेलाय खेळाडू चढाई बहादर. आणि यशस्वी चढाई भूषणला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. टाइम अप घेतलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. यानंतर होणारा सामना काळेश्वरी विरुद्ध शेकाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण गणवेशासह मैदानाबाहेर हजर राहायचंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय पुन्हा एकदा सुशांत ज्यांच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा सुशांतच्या समोर आहे तो 3चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे सनशाईन संघाकडे. संतगतीने खेळ करतोय. गुणफलक सर्वांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय 10-9 असा गुणफलक आहे
सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा. शाहरुख आपला संघ काही गुणांनी बिचारवर याची जाणीव ठेवून खेळतोय. त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर. रिकामे असतात तंबूत दाखल. चढा गेलं तर सुशांतच्या समोर आहे तो 3चा डिपेंड आणि यशस्वी चढाई. पुन्हा एकदा आपल्या संघाला 2 गुणांची कमाई करून देतोय सुशांत. विक्रांत चोगले यांच्याकडून 2 गुणांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय सुशांतसाठी. चढा गेला तो शाहरुख. बोनस गुण मानायचा प्रयत्न. पाहूया आपल्या संघाला ऑल आउट पासून वाचवेल का. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. आणि पाहूया काय डिसिजन होतोय. दोन्ही संघाने 1-1 गुण. बोनस 2 गुण मिळतील ते सनशाईन संघाला. 1 गुण मिळेल तो भैरवनाथ संघाला. चढत जातोय प्रथमेश. 1 विरुद्ध 1 अशी लढत. लाईन क्रॉस झाला होता अभिजित त्यामुळे प्रथमेश 1+2 असे 3 गुण मिळतील ते भैरवनाथ क्रीडा मंडळाला. म्हणजेच आघाडी वाढेल. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर 11-16 असं गुणफलक. मध्यंतरामध्ये 7-7 होता परंतु मध्यंतरानंतर सुंदर खेळ पाहायला मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाचा. खास करून सुशांतचं. चला चढाई घ्यायची आहे सनशाईन. चढत जातोय शाहरुख. शाहरुखच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आपला संघ 5 गुणांनी पिछाडीवर आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु मिळणार नाही बोनस गुण कारण का लाईन टच बोनस होता त्यामुळे सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचांनी. चढावर गेलाय तो सुशांत. सॉरी शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत. सुंदर सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडून. संत गतीने खेळ करतोय. सुशांतला माहिती आहे आपण आता आघाडीवर आहोत त्यामुळे संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात तंबूत दाखल आणि आता मात्र नुकतंच आगमन झालंय. संघात स्थान मिळालंय त्या अक्षय पीटनाईक चढर गेलाय आणि उत्कृष्ट पक्कड पाहायला मिळते ती. अक्षय बाद होतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रथमेश. चढा गेला प्रथमेश आणि यशस्वी चढाई. 2 गुणांची कमाई केली ती प्रथमेशने. त्यांना प्रत्युत्तर अभिजित. शेवटचा वेळ सामना संपाला. चला दोन्ही संघांनी तयार राहायचंय. काळेश्वरी आणि शेकाडी. सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचांनी. आणि आता मात्र सुंदर पक्कड अमित आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर स्वरूप चोगले. संत गतीने खेळ करतोय. स्वरूपला माहिती आहे आपला संघ आता मात्र भव्य दिव्य अशी आघाडी घेतले त्यामुळे संत गतीने खेळ करतोय. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खूप असे आमचे खेळाडू आलेत. भूषण आलाय त्यानंतर सिद्धांत सुद्धा आलाय. चढा गेला तो प्रथमेश. संत गतीने खेळ करतोय. सामना संपायला काही सेकंद बाकी आहेत त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही आहे तो प्रथमेशचा. सुशांतसाठी राजेंद्र कर्णेकर यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलंय. टोटल 150 रुपयाचं बक्षीस आलंय. सामना संपलाय जाहीर केलाय पंचांनी. खूप सुंदर असा खेळ दोन्ही संघांकडून. पंचांना विनंती आहे सामनावीर नक्कीच शाहरुख ठरेल या सामन्याचा सामनावीर.
विनंती करतोय सुरेश भुसाणे यांना विनंती करतोय आपण मैदानात जायचं आहे. सुरेश भुसाणे आपण मैदानात जायचंय. 150 रुपये पण देस त्यांच्याजवळ जा बक्षीस द्यायला जा बक्षीस द्यायला तिकडनं जा तिथं नाही. शाहरुख या सामन्याचा सामनावीर ठरतोय. सुरेश भुसाण यांच्या हस्ते त्यांना सामनावीराचा बक्षीस देण्यात येते. तर सामनावीराचा पुरस्कार फोटो काढण्यासाठी जायचंय. आपले मंडळाचे फोटोग्राफर आपण फोटो काढण्यासाठी जायचंय. आणि सुशांतसाठी जो 150 रुपयाचं बक्षीस आलाय तो सुद्धा द्यायचा आहे. सुरेशजी भुसाणे आपल्याला विनंती आहे सुशांतला सुद्धा बक्षीस द्यायचं आहे मैदानातच. सुंदर खेळ ज्यांनी आपला संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचं सहकार्य मिळवलं तो सुशांत त्याला सुद्धा गौरवण्यात येतोय 150 रुपयाचं बक्षीस देऊन. चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण मैदानात हजर व्हायचं आहे. काळेश्वरी आणि शेकाळी मी विनंती करतोय जे आमच्या व्यासपीठाकडे येणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावर बसलेल्या प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय आपण तिथून उठायचं आहे. पायऱ्यांवर बसलेले प्रेक्षक वर्ग खूप खूप अभिनंदन भैरवनाथ क्रीडा मंडळ. तर या स्पर्धेत नवीन संघाने सहभाग घेतला तो सनशाईन या संघाचा हार्दिक आभार आपण स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. चला पुन्हा एकदा विनंती करतोय काळेश्वरी आणि शेकाळी दोन संघांना आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर विनंती करतोय अमर वाणी यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे.